दत्तगुरु क्रिकेट संघ बघूया. अविनाश आणि सूरज यांना मारा करते ते अविनाश. पाहूया का होतंय. 2 षटकांचा सामना असणार आहे. बॉलिंग मारूजवरती सूरज. 10-12 बॉलांचा पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेट पंचांना पार केला आणि अविनाश खेळत आहे. सुंदर असा चेंडू मारलेला आहे गलीच्या दिशेने आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आपल्याला इथे कुशेडे संघाकडून. आणि 2 धावा पूर्ण केलेले त्या अविनाशाने आणि संघाचा अकाउंट ओपन झाले ते 2 धावेने. पुन्हा एकदा सूरज तयार. राईट आर्मवर द विकेट आणि लेन चुकलेले आहे. पंचाने वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त 1 धाव मिळणार आहे. सुरेख असा गल्लीच्या दिशेने पॉईंटच्या दिशेने फटका मारला होता अविनाशाने, पण सुरेख अशी तिथे क्षेत्ररक्षण झालं होतं ते कुशेड संघाकडून. पुन्हा एकदा अविनाश. सूरज तयार. प्रहार केलेला इथे पॉईंटच्या वरून मारलेला फटका इथे आणि चेंडू मार. आणि वाढते. धावसंख्या आहे ती 7. सुरेख असा फटका पाहायला मिळाला तो आपल्याला अविनाशांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा सूरज अविनाशांच्यासाठी. पाहूया का होतंय. आपल्याला जिंकायचं असेल तर खूप मोठ्या धावांचा डोंगर उभा करावा लागणार आहे ते कुशेडे संघासमोर. पुन्हा एकदा तयार आणि सुंदर असा फटका मारलेला मिड विकेटच्या वरून. इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते विशाल यांच्याकडून. 4 धावा वाचवलेले तिथे आणि 2 धावावरती समाधान मानावं लागलंय ते अविनाशांना. धावसंख्या 2 वाढते 9. बघूया पुन्हा एकदा अविनाश फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात, परंतु बीट झाले काही समजलेलं नाही. पुन्हा एकदा सूरज राऊंड विकेट आणि पुन्हा एकदा बीट झाले निर्धाव चेंडू आणि बाद झालेले आहेत ते अविनाश. सूरज पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी करणार. पुन्हा एकदा नीरवेने गल्लीच्या वरून असा सुंदर असा फटका मारला हवेमध्ये चेंडू आणि सुंदर असा झेल पाहायला मिळतं. मध्ये धावसंख्येत काय बदल नाही. धावसंख्या आहे ती 9. 2 बाद 9 धावा. पुन्हा एकदा निरावची जागा सांभाळण्यासाठी संकेश. पाहूया आणि पहिला षटक संपलेला आहे. सूरजने 9 धावा खर्च केल्या होत्या आणि किती गडी बाद केले. 2 गडी बाद केले होते सूरजने. पुन्हा एकदा राज एक नौखा चेहरा बॉलिंग लेंगवरती आणि राज यांना मारा करणार आहेत ते विजय जर आपल्या जिंकायचा असेल तर षटकार आणि चौकारांची गरज असणार आहे.
कारण लक्ष खूप मोठं ठेवावं लागणार आहे कुशेडे संघासमोर. पुन्हा एकदा राज आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांना पार केलेला आहे आणि रिवर्स मारण्याच्या प्रयत्नात आणि निर्धाव चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती राज यांच्याकडून आपल्याला. आणि संध्याकाळची वेळ झालेल्याने 5:18 झालेले आहेत आणि पुढचा चेंडू घेऊन राज विजय यांच्यासाठी मारण्याच्या प्रयत्नात आणि पुन्हा एकदा बेट झाले आणि निर्धाव चेंडू. राजांचं खरेखर अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते या सेमीफायनल सामन्यामध्ये. तर राज यांची पुन्हा एकदा बघूया. राज विजय प्रहार करण्याच्या प्रयत्नात. विजय पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. पुन्हा एकदा राज विजय यांच्यासाठी आणि पाहूया पुन्हा एकदा बेट केलेला आहे आणि निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले ते राजने. वेल बॉलिंग म्हटलं जातं ना ते राजला खरोखर नौका चेहरा आहे आणि या कमी वयामध्ये त्यांनी साध्य करून दिलं की हम किसी से कम नाही बोलते ना. आणि पुन्हा एकदा विजय विजय पुन्हा एकदा खेळायला तयार आणि सुंदर असा फटका मारला इथे पाहायला मिळतो आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. चार चेंडूमध्ये एकही धाव खर्च न करता एक गडी बाद केलाय तो राजाने. निर्धाव चेंडू. चारही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक ह्या शेवटच्या षटकामधलं. पाहूया रॉबिन सॉरी नाव सागर सॉरी सागर लेफ्ट हँड बॅट्समन सागर आणि सागर तयार. राज पुन्हा एकदा बॉलिंग लाईनवरती राज. पाहूया काय करतायत राज. पाहूया राज राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांना पार केलेला आहे आणि सुंदर असा कटऑफ दिलाय गल्लीमध्ये सागरेने आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि 1 धावावरती समाधान मानावं लागलंय ते सागरेना. धावसंख्या 1 निवडते 10 3 बाद 10 आणि शेवटचा चेंडू शिल्लक. साजेशी धावसंख्या करताना आली हरकोळ संघाला. पुन्हा एकदा राज ओ हो 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 आणि पंचाने वाईट घोषित केलेला आहे आणि वाईटच्या रूपामध्ये 1 धाव मिळणार आहे. ते हरकोल संघाला वन्स बाउन्सचा इशारा केलेला आहे तो राजांना. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन येते ते राज. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि सुंदर असा चेंडू. टोलवलेला चेंडू हवेमध्ये आहे. काय होत आहे आणि इथं सुंदर असा ते 12 धावांची गरज आहे ती कुशेडे संघाला. खरोखर राजांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सुरेख अशी गोलंदाजी केली होती ती राजाने. पाहूया खूप मोठ्या धावांचं लक्ष उभारायचं होतं पण ते साध्य नाही झालंय. पाहूया आणि सुरेख असे इथे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी पाहायला मिळाली ती कुशेडे संघाकडून. जो सामना हा इथे कोणीही संघ जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल आणि फायनलमध्ये केस्तुली संघाकडे समोर तुम्हाला खेळायला मिळणार आहे. वेल पूर झालेलं आहे आणि आत्ताच्या घडीला वाजलेत 5:22 झालेले आहेत. तर कृपया करून लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हा आजचा शेवटचा दिवस आणि कोण होतं या कुणबी चषकाचा मानकरी. असं करायचं ना.
हॅलो, हा जो सामना चालू आहे याच्यामध्ये जो पराजित होईल म्हणजे हारेल तो कुशेडे बी संघासमोर खेळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि लगेच सामना संपल्याच्या नंतर तो सामना आपल्याला लगेच खेळवायचा आहे. ओके, तर हा कुणबी समाज सेवा संघ मडेगाव 22 विभाग आयोजित मर्यादित षटकांचे सामने आयोजित केले होते. तर ह्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते रोख रक्कम 30,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 20,000 रुपये. तर पहिल्या क्रमांकाचं जे पारितोषिक 30,000 रुपयाचं आहे ते माननीय श्री भरतशेठ गोगवले साहेब, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून, आणि चषक श्री संजयजी पेडणेकर साहेब वाकी यांच्याकडून. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते रोख रक्कम 20,000 रुपये श्री ज्ञानदेवजी पदरत साहेब, सदस्य ग्रामपंचायत समिती माणगाव, आणि व आकर्षक चषक संजयजी पेडणेकर वाकी यांच्याकडून. तृतीय क्रमांक पारितोषिक आहे रोख रक्कम 10,000 रुपये श्री संजयजी पाटोले गुरुजी मलईकोण यांच्याकडून व आकर्षक चषक श्री संजयजी पेडणेकर वाकी यांच्याकडून. चतुर्थ क्रमांक पारितोषिक आहे रोख रक्कम 5,000 रुपये श्री समीर धाडवे गुरुजी मलईकोंड व आकर्षक चषक श्री संजय पेडणेकर वाकी यांच्याकडून. पुन्हा एकदा बॉलिंग वरती सागर आणि प्रहार पाहायला मिळतो इथे आपल्याला पहिल्या चेंडूवरती. सागर पुढील चेंडू घेऊन सागर सूरज यांच्यासाठी, आणि उंच असा चेंडू टोलवलेला आहे. पाहुण्या मिड ऑफच्या दिशेला काय होतंय, आणि इथे झेल सुटलेला आहे आणि चेंडू सीमारेषा पार. आणि आणि कुशेड संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. फायनल मध्ये प्रवेश केलेल्या कुशेड संघाने हरकोल बीचे कर्णधार इथेचे आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. प्लीज प्लीज यापुढे लगेच सामना खेळायचा आपल्याला. कुशेडे बी संघाचे कर्णधार आलेत, आपण यायचं आहे आणि तयार राहायचं आहे खेळाडूंनी. आणि आता सामना आहे तो थर्ड आणि फोर्थ प्राइज साठी कुशेडे बी विरुद्ध हरकोल बी. आणि नाणेफेकीला मी आमंत्रित करतो शरदजी काविनकर साहेब, नवशीगावचे सुपुत्र. सरांना मी टॉस साठी आमंत्रित केले आहे. पाहूया नाणेफेक कोणाच्या बाजूने होणार आहे. केस्तुली संघाला कुठे जायचं नाही, केस्तुली संघाला कुठे जायचं नाही इथून. ओके, कुशेड बी संघाने टॉस जिंकलेला आहे.
पाहूया निर्णय काय येतोय तो. आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे ती